18 सप्टेंबर 2016 उरी हल्ला। 18 सप्टेंबरला 4 सशस्त्र दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेवरील उरी सेक्टरमध्ये लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला आणि कॅम्पमध्ये झोपलेल्या 19 जवानांना ठार केलं। या हल्ल्याच्या 11 दिवसांनी 29 सप्टेंबरला मोदींनी सर्जिकल स्ट्राईक करत दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिलं आणि भारतीय लष्कराच्या 25 कमांडोंनी पीओकेत एलओसीवर सर्जिकल स्ट्राईक केला। दहशतवाद्यांचे 6 लॉन्च पॅड आणि सुमारे 40 दहशतवाद्यांचा खात्मा केला। त्यानंतर 2019 मध्ये 14 फेब्रुवारीला जम्मू काश्मीर राष्ट्रीय महामार्गावर सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला करण्यात आला। या 40 जवान शहीद झाले। या हल्ल्याच्या 12 दिवसानंतर मोदींनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला। 26 फेब्रुवारी 2019ला हवाई दलाच्या 12 मिराज जेट विमानांनी नियंत्रण रेषा ओलांडून बालाकोटमधील जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ला केला आणि 300 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं। आणि आता 22 एप्रिलला झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या 15 दिवसांनी ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पुन्हा एकदा पाकिस्तानला हादरवून सोडलं। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत अवघ्या 25 मिनिटात दहशतवाद्यांच्या 9 तळांवर ताबडतोब 21 हल्ले करण्यात आले।